आणि या जलयात्रेच्या माध्यमातून आपण शेवटी जे राज्य सरकारच्या पुढाकारानं जलसंपदा विभागातून जे काम सुरू आहे, पाणी संवर्धन किती महत्त्वाचं आहे आणि बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम हा कसा होत चाललेला आहे याचीसुद्धा माहिती त्या लोकांना मिळावी हा एक त्यामध्ये उद्देश आहे. विशेष करून आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करतोच आपण, परंतु त्यांच्या दूरदृष्टीमुळे किती या जलसंचयनावर परिणाम किती उत्तम काम झालं आणि तो आजच्या पिढीला किती प्रेरणादायी आहे हे सुद्धा आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा जो संकल्प आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा, त्यासाठी राज्य सरकार ज्या विविध उपाययोजना करत आहे ते सुद्धा लोकांसमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे 5 LED वॅन राहणार आहे, ते कंटिन्युअस रंद ते क्लिपिंग दाखवत राहतील. हे आता जो मला सांगायला आपल्याला आनंद होतो की जो कोकण उल्हासपर्यंतलं पाणी आपण जे गोदावरीमध्ये आणतो आहे ते सुरुवातीला 55 TMC होतं. नंतर मी मंत्री झाल्यानंतर आम्ही आणखीन त्याच्यामध्ये सर्वेक्षण करून आता ती एकूण 78 TMC पाणी येणार आहे. त्याचा PFR तयार आहे आणि आता मला वाटतं पुढच्या 4 महिन्यात DPR तयार करून आपण मला वाटतं 4 महिन्यामध्ये आपण टेंडरसुद्धा जाऊ. आपण साधारण 90,000 कोटी रुपये त्याला खर्च अपेक्षित आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आता देशातल्या नामवंत कंपन्यांना बोलावलं होतं की जे हायब्रिड एन्युटीमध्ये ते करू शकतात का, म्हणजे एन्युटी आपलं हायब्रिड एन्युटीमध्ये, कारण ते सुरुवात गुंतवणूक त्यांची करायची आहे, वेगळं मॉडेल तयार केलेलं आहे. तर सगळ्या मेजर कंपन्यांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे की जर इंटरेस्टेड म्हणजे आत्ताच त्यांनी जर सहभागी झालं तर आमचं सर्वेक्षण जे चाललेलं आहे पूर्ण झाले सर्वेक्षण, पण आणखीन जे वॉन्ट टू रिफाईन आणखीन त्यात काही सुधारणा करायचं असेल ते करू शकतं. म्हणजे ते एक मेजर पाण्याचा स्रोत आपण उल्हास खोऱ्यातून या ठिकाणी निर्माण करण्याचं जे माननीय मुख्यमंत्र्यांची संकल्पना होती ती आता आपण पूर्णकरण देतो. दमणगंगा गोदावरी जे आहे ते जे आपण वेगळं 12,000 कोटीचा प्रकल्प सिन्नरच्या दुष्काळ भागासाठी आणतो. आपण सिन्नर आणि संगमनेर तालुक्यातील जो दुष्काळ भाग आहे सिन्नर तालुका लगत भोजापूरचा, त्याचा भाग त्याला म्हणतो आपण लगेच टेंडरला जातो आहे. ते आता त्याचे सगळे DPR तयार आहे, तिथं टेंडर प्रक्रिया बाकी आहे ती आम्ही पूर्ण सुरू करतो. अशा पद्धतीने कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण तो मुद्दा म्हणता तो नदी प्रदूषित झालेली, मी पहिल्या दिवशीच आल्यानंतर ज्यावेळी मी गंगा आरतीला गेलो होतो त्यावेळी मी हेच माझा सातत्याचा प्रयत्न आहे महापालिकेनं सांगणं होतं की नाशिक असेल पुणे महानगरपालिका असेल प्रचंड पाणी दूषित होतं आहे आणि रिसायकलिंग करता आत्तापर्यंत लक्ष दिलं गेलं नाही. तर मला सांगायला आनंद होतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी आता याच्यामध्ये ह्या कुंभामध्ये 1800 कोटी रुपयाची काहीतरी तरतूद आता ह्या STP प्लांटसाठी केलेली आहे. मला वाटतं हे वर्षभरामध्ये जर प्लांट बसले तर पूर्ण डाऊनस्ट्रीमलासुद्धा प्रॉब्लेम आहे ना, कारण डाऊनस्ट्रीमला जे कॅनॉल आहे नदीच्या मधमेश्वरून सुरू होतात किंवा पुण्याचे कॅनॉल सुरू होतात तर त्या पाणीपुरवठा योजना आहेत किंवा शेतीला आम्ही पाणी देतो त्या कॅनॉलमधून, त्या शेतीचं पाणी विहिरीचं पाणीसुद्धा प्रदूषित होतं. असे अनेक फॅक्टर्स आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये अतिशय कठोर पाऊल उचलतो आहे. आणि महापालिका जर करणार नसेल तर शेवटी जेवढं पाणी त्यांचं रिसायकलिंग होईल तेवढं पाणी फक्त आम्ही त्यांना देऊ, त्यापेक्षा जास्त पाणी देता येणार नाही त्यांना. नाही, आता 2 भाग आहेत त्यामध्ये. पहिला भाग बरेच अतिक्रमण आपण आता धरणाच्या भोवताली आपण काढतो आहे आणि बहुतांशी जागा जलसंपदा खात्याच्या नावाने नव्हत्या. मी गेले 6 महिने 7 महिने आम्ही प्रयत्न करून आपल्याला आश्चर्य वाटेल 56,000 एकर जमीन आम्ही ह्या 6 महिन्यात जलसंपदा खात्याचं नाव लावून घेतली. म्हणजे इतका एक्सटेन्सिव्ह सर्वे करून महसूल खात्या मदतीने 56,000 एकर्स म्हणजे कमी म्हणजे मोठी तशी व्याप्ती होती याला. आणि आपण जे म्हणता त्यामुळे आता ही जी कारवाई सुरू होतो आम्ही कारवाई करायला जावं तर लक्षात येतं की जमीन नावावर नाही जलसंपदा खात्याच्या, असे बऱ्याच ठिकाणी घडले. तर आम्ही ती कारवाई सुरू करतो आणि स्वतंत्र जे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स आहे आपल्या राज्य सरकारचं त्यांनाच आम्ही आता हे सगळ्या धरण सुरक्षिततेचं काम द्यायचा आम्ही निर्णय केलेला आहे. हे दुर्दैवानं नाशिकचं जे प्रकरण आहे माझं मत आहे टिप ऑफ द आयसबर्ग म्हणून आपण त्याला अनेक ठिकाणी आता अशी प्रकरणं पुढे यायला लागलेली आहे. पण माझ्या याचा आश्चर्य वाटतं की ठीक आहे ते आपण मग कोणाचं लक्ष आल्यानंतर आपण कारवाई करतो किंवा लगेच पाऊल उचलतो आहे, परंतु ज्या भागामध्ये होतं किंवा ज्या गाव शहरांमध्ये होतं तिथली लोकंसुद्धा संवेदनशील असली पाहिजे असं माझं मत आहे. कारण त्यांच्याच कुटुंबातल्या मुलं त्या ठिकाणी नोकरी करत आहेत
आता त्यांनी तातडीनं मग पोलीस विभागाला जर कल्पना दिली, हा पोलीस विभाग त्यानंतर कारवाई केली तर ते गंभीर आहे. परंतु सेन्सिटायझेशन जे आता एम्प्लॉईजला केलं पाहिजे आपण म्हणतो, तसं जनतेला सुद्धा सेन्सिटाईज करण्याची आवश्यकता असं माझं मत आहे. की शेवटी आपल्याच घरातल्या मुली आहेत ना, माझ्या असतील तुमच्या असतील, तर आपण वी आर पार्ट ऑफ द सिस्टीम. मी काय कोणा दोष देत नाही. हे तर आता कॉल सेंटरला घडलं आहे किंवा TCSमध्ये बऱ्याच ठिकाणी नोकरीच्या ठिकाणीसुद्धा आता असे प्रकरण पुढे यायला लागलेले आहेत. काही ठिकाणी शाळकरी मुलीच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये मागे सोनेला याला राहुरी तालुक्यात गावात घडलं होतं. मी स्वतः तिथे गेलो होतो. मला वाटतं शेवटी कायदे होतील, कडक कारवाई करावं लागेल, सगळं बरोबर आहे. पण सोसायटी हॅज टू बी सेन्सिटाईज की हे किती गंभीर आहे. समाजानं त्या संदर्भात एक आवाज उठवण्याची गरज आहे. समाजाचा दबाव या लव जिहादींच्या विरुद्ध, जे जिहादी करणाऱ्या लोकांविरुद्ध निर्माण करत नाही, तो मला वाटतं हे थांबणार नाही. कारण आपल्या सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी, मी काय त्याच्यातच मी भाग आहे, हे मला कल्पना नाही त्याची. ते मी तुमच्यासारख्या माध्यमातून पाहिलं आहे की जे नाही मुंबईचा जो प्रकार तोच नव्हता. पण ते मला माझं म्हणजे इफ माय पर्सनल ओपिनियन की त्या महिलांनी जे काही ज्या पद्धतीने वर्तणूक आहे त्या ती काही मी जस्टिफाय करणार नाही. यंत्रणा आहे, यू कॅन कंप्लेंट टू द पोलीस, जाऊ शकता तुम्ही. ज्या पद्धतीने तुम्ही भाषा वापरता ती सुद्धा मला वाटतं म्हणजे पर्सनली मला ती फार ते लोकांचा त्रागा आहे, लोकांना अडचण झाली असेल. पण तो एक प्रकार त्यांचा आउटबस्ट होता त्या महिलेचं. मला वाटतं मी काही समर्थन करत नाही त्याचं, परंतु थोडं संयम पाळण्याची आवश्यकता असं माझं मत आहे.